बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपुरात भाजपनं मोठा चमत्कार घडवलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकानं महापौर झाल्यात। खांडेकर यांना 32 तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली आहेत। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चंद्रपूर महापालिकेचं महापौरपद सव्वा वर्षांच्या प्रत्येकी 2 टर्ममध्ये वाटून घेण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलाय। आज सकाळीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती। या बैठकीत खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले आणि त्यानंतर काही वेळात भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी चंद्रपूरच्या प्रगतीसाठी। आम्ही उभाटा सोबत युती करतोय आणि उभाटा सोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार। आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव हे सुद्धा आमच्यासोबत असतात। उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे। आताचे 1.25 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा करतात। शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा। शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवर सगळं थांबलेलं होतं। आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं। आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटलं आणि त्या ह्याच्यातून ही आजची आपण बघितलं असेल की आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा। फक्त पहिले का अगोदर या विषय चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला विजय वडेट्टीवारकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली। जे आमचा विषय ठरलेला आहे, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 1.25 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 1.25 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी 1 वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे। पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचा, त्याचं काय? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो। उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।